जय महाराष्ट्र. मी मृणाल विलास भिंगारदिवे व माझे मिसेस शीतल मृणाल भिंगारदिवे सर्वसाधारण महिला ब आणि क मधून मी माझ्या पत्नीस पक्षाला उमेदवारी मागितली आणि सर्वसाधारण पुरुष ड मधून मी स्वतःसाठी पक्षाला उमेदवारी मागितलेली आहे. गेल्या 22 वर्षापासून हिंदू धर्मरक्षक अनिल भैया राठोड यांच्या तालमीत मी तयार झालेलो एक कट्टर शिवसैनिक म्हणून यावेळेस मागच्या वेळेस मला पक्षाने डावललं होतं तरी सुद्धा मी अपक्ष निवडणूक लढवली होती. यावेळेस मला पक्षावर विश्वास आहे की यावेळेस सुद्धा निदान मला पक्ष माझ्या कामाची पावती 22 वर्षाच्या कामाची पावती पक्ष मला देईल याची मी पक्षाकडे अपेक्षा करतो व पक्षश्रेष्ठींना विनंती करतो की यावेळेस तरी मला पक्षाने उमेदवारी देऊन मला प्रभागातील लोकांचा विकास करायची संधी द्यावी. प्रभागामधील असे काही काम आहेत की जे वंचित घटक आहेत प्रभागातील साधेतले साधे समजा लाडकी बहीण योजनेचे काही महिलांना कुठले डॉक्युमेंट्स कुठले कागदपत्र लागत नाही. आमच्या प्रभागामधील आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहासाठी आम्ही सलग 7 वर्ष प्रशासनासोबत भांडत होतो आणि ते आमच्या स्थानिक अधिकाऱ्यांना धरून व शहराचे नगरसेवक प्रभागातील नगरसेवक यांच्या प्रयत्नातून आम्ही ते प्रशासनाला भाग पाडून समाज मंदिर बांधायला लावलं. तसं डांबरीकरण असेल, भुयारी गटारी योजना असतील, हे अशी किरकोळ कारकोळ कामं या प्रभागामध्ये मी करण्याचा प्रयत्न केलाय. माझ्या प्रयत्नातून व शिवसेनेच्या माध्यमातून अनिल भैया राठोड असताना त्यांनीच त्या समाज मंदिराचं भूमिपूजन केलं होतं. पण भैया हयात नसताना त्या भूमिपूजनाला भैया येऊ शकले नाही कारण की भैयांचं निधन झालं होतं. त्यामुळे असे अजून सर्वांगीण विकास या प्रभागाचा जास्तीत जास्त कसा होईल त्यासाठी मला ही निवडणूक लढणं अत्यंत गरजेचं वाटते. म्हणून मी या पक्षाकडं या हक्काचा पक्ष आहे, घरातला पक्ष आहे, त्यामुळे पक्षाला मी माझ्या पत्नीस व माझ्यासाठी उमेदवारीची मागणी केली आहे. म्हणूनच मला पक्ष उमेदवारी देईल याची शाश्वती मला पक्षाकडे आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.